तर आपण आता आलो आहोत मुंबई येथील ओपेरा हाऊस. तर तुम्ही बघू शकता हे दृश्य 1911 साली बांधलेलं आहे ओपेरा हाऊस. बेसिकली या थिएटरमध्ये इंग्रजांच्या काळामध्ये मोस्टली नृत्य वगैरे अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारच्या कलेचं प्रदर्शन इथे होत असायचं. पण थोड्या काळानंतर जसे सिनेमा आले किंवा कल्चर बदललं त्यानुसार या थिएटरचं महत्त्व थोडं कमी झालं. आणि आता सध्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट वगैरे किंवा काउन्सिलेट या प्रकारच्या गोष्टी इथे होत असतात. तर आता आपण मेन थिएटरकडे जाणार आहोत. ही जी लाल कार्पेट दिसत आहेत ही फक्त सौंदर्यासाठी नाही, तर इथे लोक एंट्री करताना त्यांना रॉयल फील व्हावं यासाठी हा एक कार्पेट आहेत. हा एक सायकोलॉजिकल डिझाईनचा भाग आहे. हे जे सिलिंगवरचं गोल्ड वर्क किंवा भिंतीचं नक्षीकाम आणि जे युरोपियन शँडलियर आहेत हे सगळं ब्रिटिश एम्पायरची पॉवर, क्लास आणि कल्चरल सुपिरियॉरिटी दाखवण्यासाठी बनवलं गेलं आहे. यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारे तुम्ही या शँडलियर असू देत किंवा लायटिंग असू देत या सगळ्या गोष्टींवर काम केलं आहे. युरोपमधल्या राजवाड्यासारखी रचना तुम्हाला या ओपेरा हाऊसमध्ये नक्कीच बघायला मिळते. ब्रिटिशांना मुंबईमध्ये लंडनसारखंच एक कल्चरल आणि इलाइट एंटरटेनमेंट सेंटर बनवायचं होतं. म्हणूनच त्यांनी हे जे ओपेरा हाऊस आहे ते स्थापन केलं. इथे फक्त नाटकच नाही तर वेस्टर्न ओपेरा, काही क्लासिकल म्युझिक, इलाइटचे जे स्टेज शो असतील किंवा मराठी नाटके, तसेच भारतीय आणि ब्रिटिश उच्चभरू लोकांचे कार्यक्रमसुद्धा इथे होत असायचे. 1911 ते 1940च्या दरम्यान ओपेरा हाऊस हे मुंबईचं टॉप कल्चरल हब होतं. त्यानंतर सुद्धा काही दिवस हे ओपेरा हाऊस चालूच राहिलं. पण थोड्या कालांतराने हे एकदम इलाइट थिएटर असल्यामुळे त्याचं मेंटेनन्स करणं किंवा त्याची देखरेख करणं हे थोडं खर्चिक जाऊ लागलं. कारण नंतर सिनेमा वगैरे आल्याने ते थोडं स्वस्तमध्ये उपलब्ध व्हायला लागले. त्यामुळे या थिएटरचं महत्त्व हळूहळू कमी होत गेलं. आणि आता या थिएटरमध्ये काही नॉर्मल शो होत असतात. ही इमारत फक्त भिंती आणि झुंबर नाही, तर ही साक्ष आहे त्या काळाची जिथे कला, सत्ता आणि या प्रतिष्ठा हे एकाच छताखाली एकत्र येत होती. त्यामुळे नक्कीच हे त्या काळातील एक एंटरटेनमेंटचं, कलेचं एक खूप चांगलं असं माध्यम ब्रिटिशांनी उभं केलं होतं. इथे आज जरी व्यापार चालत असला तरी या भिंती ब्रिटिश काळातील इतिहास दाखवतात. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण आपल्याला बघायला